बीडमधील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडीने कोर्टात अर्ज सुद्धा दाखल केलाय। संपत्ती जप्त करण्यासाठी परवानगी देण्याची बीड कोर्टाकडे मागणी आहे आणि वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याची सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। वाल्मिक कराड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहत होतो यापूर्वी सुद्धा जेव्हा वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता तेव्हा सुद्धा अशा चर्चा होत्या की त्याच्या सगळ्या संपत्तीवर टाच येणार। त्याची संपत्ती सगळ्या दोषारोप पत्रामध्ये जवळजवळ 7 पानांची दिलेली आहे, हे सुद्धा आपण पाहिलं। मात्र आता सीआयडीने जो कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे त्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल जेणेकरून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मकोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे आणि मकोका कायद्यामध्ये संबंधित आरोपींचे संपत्ती जप्त करण्याबाबतची तरतूद आहे आणि त्याच अनुषंगाने आता सीआयडीनं न्यायालयामध्ये अर्ज केलाय की वाल्मिक कराडासह इतर जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबतची परवानगी द्यावी।